वर्ध्यातील कारंजा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय, तर काही गावात अद्यापही विद्युत पुरवठा खंडित आहे। तर विद्युत खांब कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झालाय, तर पुन्हा सुरळीत करण्यात आलेला नाहीये। संत्रा, आंबे इतर झाडांची पडझड झाली आहे। टोमॅटोचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्यामुळे आता शेतकरी हतबल झालेला आहे। तर अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। संत्रा, आंबे आणि इतर झाडांची देखील पडझड झाली, तर टोमॅटोचं पीक देखील आता धोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। वर्ध्यातील कारंजा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। 2 एकरात टमाटर, भेंडी, वांगे, कांदे हे उत्पन्न आहे। 2-2.5 लाख रुपये खर्च येऊन गेला आहे त्याले आणि 5-7 लाखाचं उत्पन्न व्हायची उम्मीद होती, परंतु आता आलेली नाही। याच्यासाठी काय करावं ह्या विचार नाही सुचून राहिला। हे अकाली पावसामुळे नुकसान झालेलं आहे। पहाटे 5 वाजता आवळ्या एवढी निंबा एवढी गारपीट पडली, दाट गारपीट पडली, त्यामुळे नुकसान झालेलं आहे। टमाटर पार फुटून गेले आहे, कांद्यावर मार बसला आहे, कांदा सडणेच आहे, भेंडी कमाली, यावर काय करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।